माझ्यासोबत आमदार संजय उपाध्याय जे आहे. सर, काय सांगाल? आज एक दुःखद घटना अशी घडलेली आहे, काय सांगाल त्याबद्दल? आज सकाळी एक दुःखद घटना महाराष्ट्राच्या समोर आली आणि ती म्हणजे प्लेन क्रॅशमध्ये महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं. दुर्दैवी घटना. प्लेन क्रॅशचे दृश्य बघितल्यावरती व्यथित झालो. प्रशासनावरती पकड असलेला, शेतकऱ्यांपासून ते व्यापाऱ्यांपर्यंत, इंडस्ट्रीपर्यंत लोकांच्या समस्यांची समज ठेवणारा एक जनप्रतिनिधी आज आपल्यातून गेला आहे. अर्थमंत्री, गृहमंत्री, जलसंपदा मंत्री अशा अनेक खात्यांवरती दादाने काम केलं. दादा स्पष्ट बोलत होते. कुठल्याही विषयावरती त्यांची भूमिका रोखठोक असायची. त्यांनी बोलताना कधी विचार केला नाही, पण त्यांच्या मनात कोणाच्याबद्दल द्वेष नसायचा. त्यांच्या मृत्यूने जी क्षती झाली आहे ते भरता येणार नाही. त्यांच्या कुटुंबावरती आज जो अपघातामुळे एवढी मोठी आपत्ती विपत्ती आली आहे, ईश्वर त्यांना ते दुःख सहण्याची शक्ती देवो, पुण्यात्म्याला सद्गती भेटो ही ईश्वराचरणी प्रार्थना करतो आणि अजितदादांना श्रद्धांजली अर्पित करतो. सर, काय सांगाल? म्हणजे 6 टर्म्समध्ये दादा उपमुख्यमंत्री, तुमची त्यांच्याबरोबरची काय आठवण आहे? मी भारतीय जनता पार्टी मुंबईचा महामंत्री होतो. पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजी येणार होते. त्यांना रिसीव्ह करण्यासाठी आम्ही सगळे उभे होतो. मी दादांना माझं एक काम आहे असं सांगितलं. दादा मला बोलले की ठीक आहे, 3 दिवसानंतर मंत्रालयात जमेल का? मी बोलला हो दादा. त्यांनी लगेच आपल्या PA ला बोलवलं, माझा नंबर घ्यायला सांगितलं आणि सगळं कोऑर्डिनेट करा अशी सूचना दिली. दुसऱ्या दिवशी मला PAचा फोन आला, कुठल्या डिपार्टमेंटबद्दल काम आहे ती माहिती थोडीशी द्या, म्हणजे आम्ही माहिती आधीच मागून घेऊ आणि संबंधित अधिकाऱ्यांना, कमिशनरना बोलवून घेऊ. मी त्यांना विषय सांगितला. मग दुसऱ्या दिवशी पुन्हा फोन आला की 10 मिनटं भेट उशिरा होणार आहे, कारण मंत्रालयात कुणाची जयंती होती, त्यामुळे त्यांना एक कार्यक्रम होता. मी बोललो ठीक आहे, पण मी आतमध्ये कसं येणार? मी तेव्हा आमदार नव्हतो. तर त्यांनी सांगितलं तुमच्या गाडीचा नंबर द्या, आम्ही कॉन्टॅक्ट करू. मी सकाळी दिलेल्या वेळेवर मंत्रालयात पोहोचलो. मला कोणी अडवलं नाही. मी त्यांच्या कॅबिनमध्ये गेलो. दादाने जे वेळ दिली होती त्या वेळेवर आले. अनेक कार्यकर्त्यांची गर्दी होती, पण PAने लगेच मला बोलवलं. दादाने मला बाजूला बसायला सांगितलं. अधिकारी, GST कमिशनर समोरच उभे होते. मी विषय थोडक्यात त्यांना सांगितला. लगेच त्यांनी सूचना केली आणि चिंता करू नका असं बोलल्यावर मी धन्यवाद बोलून बाहेर निघालो. तोपर्यंत कमिशनर माझ्या मागे मागे धावले आणि बोलले की साहेब तुमचं काम करून देतो, तुम्ही चिंता करू नका. ते प्रशासनावर एवढं पकड असणारा नेता. मी फक्त एका अनौपचारिक मीटिंगमध्ये सांगितलेलं काम आणि त्या कामात सामान्य माणसाला मंत्रालयात येण्यासाठी जी मुश्किल असते ती सगळी व्यवस्था करणं, त्या मीटिंगला वेळेवर घडवण्यासाठी जे जे करायचं असतं, एवढ्या मोठ्या पदावर असून सुद्धा स्टाफकडून तशी रचना लावून घेणं, या सर्व कामामुळे अजितदादा बाकी नेत्यांपेक्षा वेगळे होते. लोक म्हणतात की मंत्रालयात सर्वात आधी कोण उपस्थित राहतो, तर ते अजितदादा राहतात आणि अनेक कार्यकर्ते, गावकरी त्यांना भेटायला तिकडे असतात. त्यांची गर्दी असते, पण दादा सगळ्यांना भेटतात. दिवस लवकर स्टार्ट करत होते म्हणून जास्तीत जास्त लोकांना त्यांना भेटायला यायचं. विधानसभेत त्यांची भूमिका, त्यांचं भाषण, त्यांची शैली, त्यांचा विभागपणा, त्यांची राष्ट्रवादीवर पकड, राष्ट्रवादीला काँग्रेसवरून सेपरेट झाल्यानंतर महाराष्ट्रात सत्तापर्यंत एकदम कमी वेळेत पोहोचवण्यात अजितदादांची फार मोठी भूमिका होती. पक्षातील सर्व आमदारांचे ते लडके होते. मित्रपक्षातील सर्व आमदारांचे त्यांचे चांगले संबंध होते. महाराष्ट्रातील राजकारणाचा एक फार मोठा नेता.
असमय आमच्यातून निघून गेला आणि फार मोठी क्षती महाराष्ट्राला आहे असं मी सांगेन. अजित पवारचा चेहरा आज पण लक्षात येतो, हसरा चेहरा. आणि एकदा ते बोलायला उभे राहिले की मग समोरचे लोक गप्प व्हायचे, त्यांचं ऐकायचं, हा त्यांना आदर होता. वित्तमंत्री म्हणून महाराष्ट्राला गती देण्याचं काम त्यांनी केलं. गृहमंत्री पण होते आणि असा नेता आज आपल्यातून गेला आहे ही खरंच फार दुर्दैवी आहे. ईश्वराने फार मोठा आघात महाराष्ट्राला दिला आहे असं मी सांगू इच्छितो आणि आपला दुःख व्यक्त करतो. हे होते संजय उपाध्यायजी, त्यांनी आपली जी आठवणी आहेत ते शेअर केल्यात. कॅमेरामॅन दत्ता प्रसाद सह किरण जाधव, आवाज इंडिया.